हां लक्ष द्यायचे आता. आता एक टॉपिक लिहून घ्या नोटबुकमध्ये. सर्वप्रथम नोटबुक ओपन करा आणि नोटबुकमध्ये एक लिहून दिला ना समोर, तो टॉपिक लिहून घ्या. काय त्या टॉपिकचं नाव? मेल मर्ज. समजतंय? टॉपिकचं नाव काय देऊन दिलं आहे? मेल मर्ज. मग मेल मर्ज लिहून घेतल्यानंतर इथे 1 पासून तर 16 स्टेप लिहून दिल्यात. त्या स्टेप नंबर वाईज लिहून घ्या. दिसतं ना, 1 नंबरला ही स्टेप आहे, 2 नंबरला एक स्टेप आहे, बरोबर आहे? तशा स्टेप्स नंबर वाईज लिहून घ्या. नंतर आपण मग पुढचं लेटर कसं क्रिएट करायचं ते पाहू. समजते? सर्वप्रथम लिहून घ्या एवढे नंबर. 1 ते 16 स्टेप व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये. हां लक्ष द्या. झाले लिहून एवढ्या स्टेप्स? समजते? 1 ते 16 स्टेप व्यवस्थित लिहून झाले ना? हां. आता पुढे बघा कसं चालू करायचं आहे वर्ड. सर्वप्रथम काय करतो, मी जे लेटर आहे त्याला बंद केलं आहे. समजते एवढं? हां. आता पुन्हा एक नवीन वर्डची फाईल ओपन करायची आहे. काय ओपन करायची आहे? पुन्हा वर्डची फाईल ओपन करायची आहे. माहिती आहे ना वर्ड कुठून ओपन करणार? स्टार्ट इथून ओपन केलं समजा वर्ड. आले झालं वर्ड फाईल ओपन. हां. आता वर्डची एकच फाईल ओपन असली पाहिजे याच्यामध्ये. सर्वप्रथम कंडिशन काय आहे? आपण जी वर्डची फाईल ओपन करणार ती एकच फाईल असली पाहिजे. इथे इथे क्लिक करून बघा जरा. कशी कळणार एक फाईल आहे की दुसरी फाईल आहे ती? मी ते क्लिक केल्यावरती फाईल बंद होते ना. समजते? माऊसने क्लिक केलं की फाईल बंद होते. समजा अजून एखादी नवीन फाईल घेऊन बघतो. इथून न्यू फाईल घेतली, इथून आणखीन क्रिएट. बरोबर आहे? आता आपल्याला बघा इथे वर्डची एक फाईल आहे की 2 फाईल आहे, कसं कळणार? फक्त माऊस इथे घेऊन जा जरा. बघा दाखवतो समोर 2-2 फाईल. एक ही फाईल आहे, आणखीन ही फाईल आहे ना. मग अशा वेळी फाईलला काय करा, क्लोज करा. बरोबर? मेलमर्जमध्ये काम करताना पहिली कंडिशन काय आहे, तर इथे वर्डची एकच फाईल ओपन असली पाहिजे. कसे कळणार? इथून बघायची एकच फाईल आहे का. समजलं एवढं? आता मेलमर्जचा उपयोग काय? समजा आता आपली समजा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, समजलं ना, किंवा कोणतं आपलं ऑफिस आहे, शाळा आहे. समजा आपली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. आता आपल्याला अलग अलग ब्रँचेस आहेत, आपल्या 10-15 ब्रँचेस आहेत. आणि आपल्या समजा ऑफिसमध्ये हेड ऑफिसमध्ये काय मीटिंग अरेंज केली, तर हेड ऑफिस थ्रू काय करायचं आहे, प्रत्येकाला लेटर पाठवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक ब्रँचेसला काय करायचं आहे, इन्व्हिटेशन लेटर पाठवायचं आहे. कशासाठी? मीटिंगसाठी. समजते? मग ज्यावेळी आपण इन्व्हिटेशन लेटर पाठवणार ते सर्व ब्रँचेससाठी एकच लेटर असणार. बरोबर ना? प्रत्येक ब्रँचेसला जे लेटर पाठवणार ते सर्व ब्रँचेससाठी इन्व्हिटेशन लेटर एकच असणार. पण मग त्याच्यामध्ये अलग चेंजेस काय असणार, तर ज्यांचे नावे लेटर पाठवणार त्याचा ॲड्रेस अलग अलग असणार. एक बार लिहिले असणार दादर ब्रँच, एक बार घाटकोपर ब्रँच, कुर्ला ब्रँच. बरोबर आहे? जे अलग अलग ब्रँचेस असतील त्या ब्रँचेसचे नाव आणखी मॅनेजरचं नाव अलग असणार. बाकी काय त्याच्यामध्ये फरक असणार का? नाही. मग अशा वेळी काय करणार आपण, 10 लेटर तयार करत बसायचं का? नाही. तर एकच लेटर तयार करणार, आणखीन त्या लेटरच्या 10 कॉपी तयार करायच्या आहेत. समजतं ना? एक लेटर आणखीन त्या लेटरच्या 10 कॉपीज तयार करायच्या आहेत. मग कॉपीज तयार करताना काय करणार, आपल्याला एक ॲड्रेसची लिस्ट बनवावी लागणार. ज्या ज्या ब्रँच मॅनेजरचे नाव, त्यांचे ब्रँचचे ॲड्रेस, यांची एक ॲड्रेसची लिस्ट तयार करायची आहे. समजतंय? मग यांचा ॲड्रेसची लिस्ट तयार केली की आपण मेलमर्ज ऑप्शन यूज करू शकतो. मग सर्वप्रथम नोटबुक ओपन करा जरा. बरोबर? नोटबुक हमेशा ओपन ठेवायची. आता आपण काय करायचं आहे, एक लेटर तयार करून घ्यायचं आहे की जे लेटर आपल्याला पाठवायचं आहे ना, मेलमर्ज करून पाठवायचं आहे. समजा त्याच्या 10 कॉपी तयार करायच्या आहेत. मग सुरुवातीला काय करावं लागणार, की आपलं कॉर्पोरेट ऑफिस आहे ना, तर आपण कोणतं लेटर पाठवणार आहे ते लेटर एक तयार करून घ्यायचं आहे. समजा इथे लेटर बघा कसं तयार केलं. इथे काय लिहिलं, समजा आपला ॲड्रेस लिहिला इथे. आला एंटर करून खाली आलो. बरं आहे? कोणताही ॲड्रेस लिहा. समजा इथे लिहिला, एंटर केले अजून. बरोबर ना? नंतर काय ना 2. आता हा कोणता झाला, आपला ऑफिसचा ॲड्रेस झाला, कुठून लेटर पाठवतो त्या ऑफिसचा. नंतर काय केलं, 2 म्हणजे काय, तर ज्याला लेटर पाठवायचं आहे त्याचं नाव येणार. म्हणजे काय ना, एक दिवस सपोज दादर ब्रँच लिहिलं. बरं, दादर कुर्ला घाटकोपर. पण आपल्याला इथे एकच ॲड्रेस लिहायचा आहे का? नाही. आपल्याला असे किती 5 ते 6 लेटर तयार करायचे आहेत. म्हणजे एका लेटरवर इथे काय आलं पाहिजे, दादर ब्रँच. एका लेटरवरती आलं पाहिजे कुर्ला ब्रँच. बरोबर आहे ना? मग आपण सध्या काय करतो, लेटरचा फॉर्मॅट तयार करतोय. मग सध्या इथे काही नाव नाही लिहायचं. तसं एक ब्लँक कॉलम सोडून द्या. आणखी इंटर कॉलम केलं. झालं इंटर. आता काय लिहायचं, विषय की लेटर आपलं कशाबद्दल लेटर आहे, तर काय लिहिणार इथून,
काय लिहिलं इन्व्हिटेशन फॉर मीटिंग, म्हणजे मीटिंगसाठी इन्व्हिटेशन आहे. आता आपण लेटर तयार करतो ना, मग लेटर तयार करताना काय असणार की कशाबद्दल मीटिंग आहे ते थोडं इथे आपल्याला पॅरेग्राफ लिहावं लागणार. मग सध्या आपण काय करतो, इथून डायरेक्टली एक पॅरेग्राफ घेतोय. बरोबर आहे, हा एक पॅरेग्राफ घेतला डायरेक्टली. कळलं एवढं. आणि इथे काय असणार, युअर्स वगैरे लिहिलं असणार ना इथे. बरं, युअर्स फेथफुली वगैरे कुठे असणार, राईट साईडला असणार. समजतं एवढं. हां, आता कुठे जाणार बघा, झालं एवढं. आता हा ॲड्रेस आपल्याला डाव्या साईडला असणार का, आपला हेड ऑफिसचा ॲड्रेस आहे ना, तो ॲड्रेस कुठे असतो, नेहमी उजव्या साईडला असणार. मग उजव्या साईडला घेऊन जाण्यासाठी आपण काय यूज करणार बघा, काय दिलं आहे, अलाइन टेक्स्ट राईट. बघा एकदा राईटवरती क्लिक करून कसं दिसतं लेटर. बघा हे चुकीचं दिसतं ना लेटर थोडंफार. बरोबर दिसतो का लाईनमध्ये, नाही. मग ॲड्रेसला राईट साईडला असं घेऊन जायचं आहे का, अलाइनमेंट राईट नाही करायचं, अलाइनमेंट कोणती ठेवणार, लेफ्ट अलाइनमेंट ठेवणार. बरोबर आहे. मग अलाइनमेंट लेफ्ट आहे तसंच ठेवला पाहिजे. मग तसंच पुढे घेऊन जायचं आपल्याला हे पॅरेग्राफ. मग कोणतं ऑप्शन यूज करणार बघा, होममध्ये कोणतं ऑप्शन आहे, पाचचा काय लिहून दिलं आहे, इन्क्रीज इंडेंट. इन्क्रीज म्हणजे काय, तर पॅरेग्राफ थोडा थोडा पुढे येणार. आपण प्रॅक्टिस केली ना याची पहिली. बघा येतो पॅरेग्राफ पुढे, पण समजा चुकून आपला जास्तच पॅरेग्राफ पुढे गेला असा. बरोबर आहे. मग पुन्हा मागे येण्यासाठी कोणतं बटन दाबणार, काय नाव लिहून दिलं आहे, डिक्रीज इंडेंट. आला पॅरेग्राफ मागे. समजतोय. आता टू म्हणजे काय, तर ज्यांना लेटर पाठवायचं ते डाव्या साईडलाच असणार, इथेच ठेवणार आपण. सब्जेक्ट, सब्जेक्ट कुठे असणार, मध्ये असणार पेजच्या. मग इथे सेंटरवरती क्लिक केलं, साईज वाढवायची साईज वाढवू शकतो इथून, बोल्ड केले, अंडरलाईन दिलेलं. कळालं. आता पॅरेग्राफला कोणती अलाइनमेंट देणार आपण, जस्टिफाय. समजलं ना, दोन्ही साईडने ॲडजस्ट करण्यासाठी कोणती अलाइनमेंट देणार, जस्टिफाय. आलं इथून. मग झालं लेटर तयार. आता हा ॲड्रेस कुठे असणार, राईट साईडला असणार. मग हा पाहिजे आपण राईट साईडला नेऊ शकतो. समजतं एवढं. आता समजा पॅरेग्राफला काय केलं, इथून थोडी फॉर्मॅटिंग द्यायची, साईज वगैरे वाढवली इथून. हॅलो, मध्ये गॅप द्यायचा, इथून थोडा इंटर करून गॅप देऊ शकतो. आता ह्या लाईनमध्ये गॅप पाहिजे तर काय करणार आपण, सर्वांना सिलेक्ट करणार. नंतर का दिसतं, लाईन स्पेसिंग दिसतं इथून. बघा इथून खाली जास्त स्पेस कमी आहे ना, मग त्याच्यासाठी आपण काय करणार, लाईन स्पेसिंगमध्ये जाऊन आपण इथून लाईन स्पेसिंग वाढवू शकतो. बघा जरा दिसतं लेटर व्यवस्थित. आता कळेल, लेटर तयार झालं नाही आपलं. आता हेच लेटर काय करायचं, आपल्याला पाठवायचं आहे. किती ॲड्रेसवर पाठवायचं आहे, 5 ते 6 ॲड्रेसवरती पाठवायचं आहे. कळालं. एवढं स्टेप कळाले. आपण काय केलं आहे, लेटर तयार करून घेतलं फक्त. अजून पण लेटर पाठवलं आहे का, नाही. पहिली कंडिशन काय आहे की वर्डची दुसरी कोणती फाईल ओपन असता कामा नये. दुसरं काय केलं आपण, लेटर तयार केलं आहे. दुसरं काय केलं आहे, लेटरचं फॉर्मॅट तयार करून घेतलं आहे. कळालं एवढं. हां, आता तुमची जी नोटबुक आहे ना, ती नोटबुक ओपन करा जरा. केली नोटबुक ओपन. आता ह्या स्टेप्स वाईज ज्या लिहून दिल्यात ना, बरोबर ना, 1 नंबरपासून स्टेप्स. पहिला आपण ऑप्शन कोणता घेतोय, मेल मर्ज ऑप्शन. त्यामध्ये पहिला ऑप्शन कोणता आहे, क्रिएट अ लेटर फॉर्मॅट. बरोबर, नोटबुक ओपन करा पहिला. मग क्रिएट अ लेटर फॉर्मॅट म्हणजे काय, तर आपण लेटरचा फॉर्मॅट लिहून झाला आहे. बरोबर ना, हे लेटर लिहून झालं. आता स्टेप्स वाईज सुरुवात करायची करायला. नंतर स्टेप कोणती आहे, दुसरीवाली. कुठे क्लिक करायचं आहे, मेलिंग. जसे नंबर वाईज मी स्टेप बोलणार ना, तसे क्लिक करत जायचं आहे. मग कुठे क्लिक करणार, मेलिंग. आली दुसरी स्टेप. कुठे गेलं आपण, मेलिंगवरती क्लिक केलं. पुढची तिसरी स्टेप काय बघा जरा, स्टार्ट मेल मर्ज. दिसतं स्टार्ट मेल मर्ज कुठे, कुठे आहे ते स्टार्ट मेल मर्ज. बघा लिहिलं आहे ते स्टार्ट मेल मर्ज. म्हणजे पुढे कुठे क्लिक करायचे, स्टार्ट मेल मर्जवरती एकदा क्लिक करायची. आता त्याच्या पुढे चौथी स्टेप काय दिले, कुठे क्लिक करायला सांगितले, तर लेटर्सवरती. कुठे क्लिक करायला सांगितले, लेटर्स. समजतं ना, लेटर पाठवायचे म्हणून लेटरवरती क्लिक करायची. झाली चौथी स्टेप. आता पाचवी स्टेप काय सांगितलंय, सिलेक्ट रेसिपिएंट. पाचवी स्टेप काय दिले, सिलेक्ट रेसिपिएंट. दिसतंय ते. मग सिलेक्ट रेसिपिएंटवरती क्लिक करायचं एकदा. आता त्याच्या पुढची स्टेप कोणती स्टेप दिले, टाईप
न्यू लिस्ट. काय नाव दिलं? टाईप न्यू लिस्ट. टाईप न्यू लिस्टचा अर्थ काय की आपल्याला कोणाला लेटर पाठवायचं आहे त्यांची ॲड्रेसची लिस्ट लिहायची एक. समजलं ना? आपण काय बोललो मग अशी की 10 ब्रँचेसला लेटर पाठवायचं आहे, मग त्यांची एक लिस्ट बनवायची. म्हणजे दादर ब्रँचला कोणती, घाटकोपर ब्रँचला कोणती, बरोबर, ते ॲड्रेस लिहायचे आहेत. मग कोणती स्टेप आपण बघतोय आता? 6वी स्टेप. काय त्यांना? टाईप न्यू लिस्ट. हॅलो, इथे दाखवतोय ते न्यू ॲड्रेस लिस्ट. हॅलो, आता इथे ॲड्रेस लिस्टवरती आल्यावर बघा इथे बरेचसे ॲड्रेस दिसत आहे. टायटल दिसतंय, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंपनी ॲड्रेस, बरोबर आहे. कळलं एवढं? आता याच्यात आपण सर्व एंट्री करत बसणार आहे का? नाही. तर आपल्याला जे जे ॲड्रेस पाहिजे ते लिहित जायचं इथे. पण समजा मला हे नको आहे इथलं मधलं, हे टायटल नको आहे. स्कोर करून आपण पुढे जातो ना. कळेल एवढं? मग जे जे ॲड्रेस नको आहे ते घालवायचे आहेत. हे कॉलम नको आहे समजा मला. टायटल कॉलम नको आहे, कंपनी नेम नको आहे, बरोबर. आता बघा इथे फर्स्ट नेम नंतर काय दिलं आहे? डायरेक्टली लास्ट नेम दिलं आहे. मग ते फादर्स नेम दिलं आहे का? नाही दिलं आहे. मग समजा हे कॉलम नको आहेत, मग ते कॉलम घालवण्यासाठी कुठे जाणार आपण? कस्टमाइज. घालवण्यासाठी कुठे जाऊ शकतो आपण? कस्टमाइजवरती जाणार. कस्टमाइज कॉलम्स. बघा आले एवढे कॉलम. आता नको आहेत. नको आहे तर काय करणार आपण? डिलीट करणार. तो विचारेल खरोखर डिलीट करायचं आहे का? येस. आपण काय ठेवणार? फर्स्ट नेम ठेवणार, लास्ट नेम, कंपनी नेम पण नको आहे तर काय काय डिलीट केलं. हॅलो, ॲड्रेस लाईन 1 पाहिजे, ॲड्रेस लाईन 2 नको आहे समजा, त्याला पण डिलीट केलं इथून. सिटी नको आहे, बरोबर. स्टेट पण नको आहे आपल्याला. आपण सध्या काय करणार? थोड्याच ॲड्रेसची प्रॅक्टिस करणार आहे. झिप कोड पाहिजे इथून, है ना. जे जे नको आहे ते डिलीट केले. झालं डिलीट. समजतंय? परत आपल्याला ह्याच्यानंतर एक आता काय करायचं आहे? नवीन ॲड करायचं आहे. फादर्स नेम ॲड करायचं. तर काय करणार? ॲड करायचं. काय नाव लिहिलं? फर्स्ट नेम झालं ना, लास्ट नेम. इथे काय लिहिलं? मिडल नेम लिहिलं समजा. लिहिलं मिडल नेम. आणखीन ओके करायचं आहे. बघा आलं. फर्स्टच्या नंतर मिडल नेम, लास्ट नेम, ॲड्रेस लाईन, आणखीन झिप कोड, आणि नंतर काय करणार आपण इथून? ओके. बघा आता एवढंच आहे. बघा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ॲड्रेस लाईन, आणखीन झिप कोड. कळलं आपण कस्टमाइज का केलं होतं ते? म्हणजे जे नको असतील कॉलम ते आपण डिलीट करू शकतो. आता लिहायचं फर्स्ट नेम काय लिहिलं, बरोबर. इथे एंट्री करत जायचे. कारण पुढची स्टेप काय सांगितले? टाईप न्यू लिस्ट नंतर काय सांगितलं? टाईप 3 or 4 ॲड्रेस. म्हणजे काय? तर ज्यांच्या नावे लेटर पाठवायचे आहेत ते ॲड्रेस लिहून घ्यायचे आहेत. समजा इथे लिहिलं, आलं ॲड्रेस. काय लिहिलं? दादर. पिन नंबर म्हणजे मुंबई नंबर, काय लिहू शकतो आपण. झाला एक ॲड्रेस लिहून. आता अजून नवीन ॲड्रेस लिहायचा. तर नवीन ॲड्रेस लिहिण्यासाठी कुठे येणार आपण? न्यू एंट्रीवरती क्लिक करणार. कुठे क्लिक करणार? न्यू एंट्री. समजतं ना दीपक? बरोबर लिहिलं एवढा ॲड्रेस. अजून नवीन ॲड्रेस पाहिजे कुठे येणार आपण? न्यू एंट्री. आलं एवढं. इथे काय लिहिलं आहे? बरोबर. जो काय असेल मुंबई नंबर लिहू शकतो आपण इथून. कळलं काय काय केलं बघा. आता काय केलं? 3-4 ॲड्रेसची लिस्ट टाईप केले, बरोबर ना. आपल्याला जेवढे ॲड्रेस पाहिजेत ना तेवढ्या ॲड्रेसची लिस्ट तयार करायची आपण. कळलं इथून काय दिलं? टाईप 3 or 4 ॲड्रेस. म्हणजे 3-4 ॲड्रेस आपले टाईप झाले. आता टाईप केल्यानंतर पुढची स्टेप काय सांगितले? 8 नंबर स्टेप. कुठे क्लिक करायला सांगितलं? ओकेवरती क्लिक करायचे. क्लिक ऑन ओके दिलं ना. ओकेचा अर्थ काय की आपल्याला हे फाईल सेव्ह करायचे आहेत. काय सेव्ह करायचे आहेत? ते जे 4 ॲड्रेस आहेत ना, 3 ॲड्रेस, ते 3 ॲड्रेस सेव्ह करायचे आहेत. मग कसे सेव्ह करणार? ओकेवरती क्लिक करा. हॅलो, काय सांगतोय तो? गिव्ह फाईल नेम, बरोबर ना. म्हणजे फाईलला नाव द्यायचं. आता काय नाव द्यायचं फाईलला आपल्याला? ब्रँच ॲड्रेस. लिहून दिलं बघा 10 नंबर स्टेपला. फाईलला नाव काय द्यायचं आहे? ब्रँच ॲड्रेस. बरोबर ना. फाईलला नाव काय दिलं? ब्रँच ॲड्रेस. कारण काय ॲड्रेस लक्षात ठेवायचे आपण काय नाव दिले ते. आता ही फाईल सेव्ह कुठे होते? तर कुठे सेव्ह होते बघा. इथे पहिलं काय दिलं? युजर दिलं आहे, बरोबर. इथे ॲड्रेस लक्षात ठेवायचा. युजर
माय डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये काय कोणता फोल्डर आहे, माय डेटा सोर्स नावाचा फोल्डर आहे. कोणता फोल्डर आहे, युजरमध्ये माय डॉक्युमेंट असणार, त्यामध्ये माय डेटा सोर्स. पण समजा आपल्याला फाईल अलग ठिकाणी सेव्ह करायची आहे, तर आपण अलग ठिकाणी फाईल सेव्ह करू शकतो. आपण ही फाईल कुठे सेव्ह करणार, डी ड्राईव्हमध्ये सेव्ह करू शकतो आपण. समजतं ना, मग कुठे येणार, डी ड्राईव्ह, आपला फोल्डर आहे ना सरनेमचा, कोणता फोल्डर आहे, मोरे म्हणून, एम प्रेस करायचा आहे. बघा आला का, इथे दिसतोय मोरे सरनेमाचा फोल्डर. तो फोल्डर काय करायचा, आपण ओपन करायचा आहे. हॅलो, आता हे फाईलला नाव सेव्ह करून ठेवायचं. काय सेव्ह करणार इथून, ब्रँच ॲड्रेस. कुठे सेव्ह केली आपण, डी ड्राईव्हमध्ये मोरे सरनेमच्या फोल्डरमध्ये. आणि नंतर कुठे जाणार आपण, सेव्हवरती क्लिक करायचं आहे. समजतं इथून, समजलं ना. 9 नंबर स्टेप काय, गिव्ह फाईल नेम. 10 नंबर स्टेप काय दिलं आहे, कोणतं नाव द्यायचं फाईलला, ब्रँच ॲड्रेस. तुम्ही पण सध्या हेच नाव द्या. आणि नंतर कुठे येणार आपण, सेव्हवरती क्लिक करायचं आहे. झाली फाईल सेव्ह, कळलं एवढं. आता पुढची स्टेप काय वाचा, 11 नंबर, नाही 11 नंबर झाली ना. 12 नंबर स्टेप काय सांगितले, क्लिक ऑन इन्सर्ट मर्ज फील्ड. कुठे इन्सर्ट मर्ज फील्ड दिसतंय ते, पण इथे क्लिक करणार का, नाही क्लिक करणार. त्याने काय सांगितलं आपल्याला, इन्सर्ट मर्ज फील्डवर कुठे क्लिक करायचे, ॲरो. ॲरोचा अर्थ काय आहे बघा, इथे दाखवतो इन्सर्ट मर्ज फील्ड, ॲरोवरती क्लिक करायची. हां बघा, कुठे क्लिक करायला सांगितले, इन्सर्ट मर्ज फील्ड ना, पण आपल्याला क्लिक कुठे करायला सांगितलं, तर ॲरोवरती सांगितले. बघा काय लिहून दिलं आहे, क्लिक ऑन इन्सर्ट मर्ज फील्ड ॲरो. मग ॲरो म्हणजे इथे नाही क्लिक करायची, असे आलं तर क्लोज करा, ॲरोवरती क्लिक करायचे. आता इथे काय काय लिहून दिले बघा, आपण जी एंट्री केली होती दाखवतो इथून. फर्स्ट नेम लिहिलं होतं, मिडल नेम, लास्ट नेम, ॲड्रेस लाईनवर आणखी झिप कोड, बरोबर आहे. आता हे कोणाचे नाव असणार, ज्याला आपण लेटर पाठवणार आहे ना, त्या ब्रँच मॅनेजरचं नाव असणार. समजतंय, आपण ज्याला लेटर पाठवणार आहे त्या ब्रँच मॅनेजरचं नाव असणार. पण हे ब्रँच मॅनेजरचं नाव कुठे आलं, तर कुठे आलं पाहिजे, इथे असं मध्ये झालं तर चालेल का. समजा आपल्याला दादर ब्रँच लिहायचं आहे, किंवा ज्या ब्रँच मॅनेजरला लेटर पाठवायचं आहे तिथे मध्ये आलं चालेल का, नाही. मग ज्याला लेटर पाठवणार त्याचं नाव कुठे असणार, टूच्या इथे असणार, बरोबर ना. मग इथे क्लिक करण्यापूर्वी काय करायचं आहे, कर्सर एकदा इथे ठेवायचा टूच्या इथे, आणि इंटर बटन दाबायचं. आलं इथे कर्सर टूच्या खाली, समजतंय. आता इन्सर्ट मर्ज फील्डच्या ॲरोवरती जायचं, आणि कोणतं घेणार, फर्स्ट नेम. आता मध्ये गॅप द्यायचा ना थोडा, मग गॅप देण्यासाठी स्पेस बार दाबायचं आहे. कुठे जाणार, पुन्हा ॲरोवरती जाऊन मिडल नेम, पुन्हा स्पेस द्यायची आहे, आणि लास्टला काय घेणार, लास्ट नेम. हॅलो, इंटर करून खाली आलो होता, बरोबर ना. त्या स्टेपला येत जाणार का, नाही. ॲरोवरून काय घेणार आता, ॲड्रेस लाईन 1, पुन्हा इंटर करून खाली आलो. आता इथे कोणता फील्ड घेतला आहे, झिप कोड, म्हणजे सिटी आलं ना, झिप कोड. कळलं एवढे 3, कळलं एवढी स्टेप. कोणती स्टेप घेतली आता आपण ही, 12 नंबर, क्लिक ऑन इन्सर्ट मर्ज फील्ड. ते एक एक फील्ड इन्सर्ट केले ना, परंतु सध्या इथे नाव दिसतं का, कोणाला पाठवतोय ते नाही दिसत आहे. मग आपण काय करणार, पुढची स्टेप काय आहे, 13 नंबर स्टेप, फिनिश अँड मर्ज. कुठे क्लिक करणार आपण, फिनिश अँड मर्जवरती क्लिक करायला सांगितलं आहे. हॅलो, आता फिनिश अँड मर्ज नंतर कुठे येणार, एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट. काय 14 नंबर स्टेप, एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट. हॅलो, आता ते ऑल रेकॉर्ड दिले ना, सर्वांना पाठवायचं असं काय करणार आपण, ऑल रेकॉर्ड. काय दिले, 15 नंबर स्टेप, ऑल करून दिले ना, आणि ऑल नंतर काय करणार, इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. समजतं ना, ऑल नंतर कुठे क्लिक करणार, ओकेवरती क्लिक करणार. जसे आपण ओकेवरती क्लिक करणार त्यावेळी काय होणार, आपल्या जे इथे दाखवतो ना फर्स्ट नेम लास्ट नेम, इथे ॲक्च्युली नाव येणार. आपण जे दिलं होतं ना, प्रसाद, दीपक, संदीप, ती नावं इथे येणार, आणि यांचं एक नवीन लेटर तयार होणार, बरोबर ना. अशी 3 लेटर तयार होणार, कारण आपण ॲड्रेस किती केले होते, 3. आता त्यातून काय करतो, ओकेवरती क्लिक केलं, बघा झालं, वरती लेटर नावाची फाईल तयार झाली. काय नाव झालं, याला पहिलं नाव 2 मध्ये, ही पहिला ॲड्रेस, पहिलं लेटर. दुसरं आलं दीपक सावंत. काय बाकी चेंजेस झाले का, काय फरक दिसतोय का, दिसतोय संदीप सावंत म्हणून, कळेल. समजलं मेलमर्ज ऑप्शनचा उपयोग काय आहे. तर आपण एकच लेटर लिहिलं होतं ना, त्या लेटरचे काय केलं आपण, जेवढ्या पाहिजे आपण कॉपी क्रिएट करू शकतो. समजते, आपण जेवढ्या लेटर पाहिजे तेवढ्या कॉपी क्रिएट करू शकतो. आता बघा इथे काय दिसतंय, ही आपली पहिली फाईल होती ना ती. आता बघा 2 फाईल तयार होणार. एक तर आपला हा फॉर्मॅटवाला फाईल, बरोबर आहे, जे आपण बनवत होतो ती फाईल. आणि दुसरं काय तयार झालं आहे, एक लेटर्स नावाची फाईल तयार झाली, जी 3 ॲड्रेस असणार याच्यामध्ये. समजते, कळालं मेलमर्ज ऑप्शनचा यूज काय. आपण काय केलं होतं, एक लेटर बनवलं, त्याच्याच
जेवढ्या पाहिजे तेवढ्या कॉपी क्रिएट करू शकतो. समजतंय? करणार एवढी प्रॅक्टिस. बरोबर ना, स्टेप्स वाईज करत जायचं. जसे नोटबुकमध्ये लिहून दिले ना. सर्वात पहिली कंडिशन काय सांगितली की कोणत्याही दुसरी वर्डची फाईल ओपन असता कामा नये. समजतं ना, जेवढ्या कोणत्या फाईल असतील ते सर्व फाईल काय करायच्या, बंद करायच्या आणि एकच फाईल ओपन ठेवायची. आणि जसे नंतर लिहून दिलं स्टेप वाईज तसे क्रिएट करत जायचं आहे. करणार एवढं, कराल प्रॅक्टिस, करा एवढी प्रॅक्टिस.